नमस्कार, मी निरंजन इजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. हा फोटो जरा नीट बघा, नीट बारकाईने बघा. या फोटोमध्ये काल सावित्रीबाई फुलेंची काल 194वी जयंती होती आणि या जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सावित्रीबाई फुलेंच्या जन्मगावी म्हणजे नायगावला सातारा जिल्ह्यामध्ये एक त्यांच्या जयंती निमित्ताचा कार्यक्रम होता. ज्या कार्यक्रमाला हा देवेंद्र फडणवीस, त्या मनोहर कुलकर्णी हे खरं नाव असलेल्या आणि संभाजी भिडे हे बोगस नाव धारण केलेल्या माणसाला कसा लवून कमरेमध्ये वाकून वंदन करतोय हात जोडून, आणि तिथं मागं कोण बसलंय ते बघा. संभाजी भिडेला हात जोडून नमस्कार करत असताना, देवेंद्र फडणवीस नमस्कार करत असताना पाठीमागं तिथं छगन भुजबळ बसलेले आहेत. छगन भुजबळ यांच्या चेहऱ्यावरती काहीतरी राग, खंत, दुःख, वेदना काही दिसतेय का? तुम्ही बघा, फुल स्क्रीन पण फोटो बघा. किंचित तरी भावना दिसते का त्याच्यात? तो फोटो बघितला आणि माझ्या मनात असं आलं की आज महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंना लाज वाटली असेल. ज्या संभाजी भिडेनी सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुलेंबद्दल अत्यंत आक्षेपार्ह विधान केलं होतं, म्हणजे इंग्रजांचे एजंट काय होते, दलाल काय होते, इंग्रजांनी यांना समाज सुधारकाच्या नावाखाली कसं पुढे आणलं वगैरे वगैरे, ही सगळी बडबड तर केलीच, पण यांच्या पार्श्वभागावर देशद्रोहाचे शिक्के आहेत असं बोलले होते संभाजी भिडे. त्यात राजा राममोहन रॉय यांचं पण नाव घेतलं, आणखीन एकाचं नाव घेतलं, पण महात्मा फुले आणि महात्मा फुलेंच्या नावाने अख्खं राजकारण आयुष्यभर केलेले छगन भुजबळ या गलिच्छ रिमार्क करणाऱ्या संभाजी भिडेला मुख्यमंत्री नमस्कार करत असताना त्यांच्या चेहऱ्यावर राग, चीड, दुःख, वेदना काहीही दिसत नाहीये, फक्त लाचारी दिसते. आणि अत्यंत शरम वाटली मला सुद्धा ते बघितल्यानंतर. इतकं किळसवाणं दृश्य माझ्या आयुष्यात बघितलं नव्हतं मी. इतकं लाचारीचं प्रदर्शन काय आहे? म्हणजे या सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीच्या निमित्ताने तिथं आयोजित कार्यक्रम केलेला असताना, मुख्यमंत्री येणार असताना, या संभाजी भिडे हे बोगस नाव धारण केलेल्या अत्यंत विषारी, विखारी मनोवृत्तीच्या माणसाला तिथं बोलवण्याचंच काय कारण होतं? आणि असं काय संभाजी भिडे आहे, हा मनोहर कुलकर्णी असा काय आहे? याला ना या देशाच्या स्वातंत्र्य आंदोलनाबद्दल प्रेम आहे, ना स्वातंत्र्य युद्धाबद्दल प्रेम आहे, ना या स्वातंत्र्य आंदोलनात गेलेल्या शहीदांबद्दल प्रेम आहे, याला ना या देशाच्या राष्ट्रध्वजाबद्दल प्रेम आहे. हा स्वातंत्र्य दिन हा शोक दिन म्हणून मनवा असं एक वेळ बोलत होता. या मनोहर कुलकर्णीच्या कार्यक्रमाला याला बोलवायचं काय कारण? आणि नुसतं बोलावलं नाही, त्याला त्या मंचावरती बोलवून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा वाकून नमस्कार करतो. या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सुद्धा काय वक्तव्य झालेली आहेत. या छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या 32 मण सोन्याच्या सिंहासनाचं ते आता कुठे मिळत नाही, सापडत नाही, मग त्याच्या 32 मणात सोन्याचं नवीन सिंहासन उभं करायचं म्हणून या मनोहर कुलकर्णींनी महाराष्ट्रातल्या भाबड्या लोकांकडून सोनं गोळा केलं होतं. कुठे गेलंय ते सोनं? 32 मण म्हणजे 32,000 किलो नाही, 32,000 किलो, 32 किलो तरी सोनं कुठे यांनी गोळा केलेलं हे शोधण्याचं काम मुख्यमंत्र्याचं नाही. या महात्मा फुलेंबद्दल, शिवाजी महाराजांबद्दल जी काही वक्तव्य झाली त्याबद्दल याच्या विरोधामध्ये खटले दाखल झाले ना, FIR झाल्या ना. आणि हा देवटा गृहमंत्री आहे ना महाराष्ट्राचा, एका गुन्हेगारासमोर हात जोडून नमस्कार करतो, त्याच्यावर FIR आहे ना. नाशिकमध्ये FIR आहे, महात्मा फुलेंबद्दल वक्तव्य केलं म्हणून अमरावतीमध्ये FIR आहे. त्या FIR दाखल असलेल्या गुन्हेगारासमोर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हात जोडून वाकून नमस्कार करतो. आमच्याच नाशिकचे छगन भुजबळ इतका मोठा महात्मा फुलेंचा अपमान करणाऱ्या माणसाचा असा नमस्कार केला असताना शांतपणे तिथे बसून राहतात. राजकीय लाचारी
किंवा सत्तेची खवखव, आग, एवढंच दिसतंय त्याच्यातून. आता काय म्हणे मंत्रीपद मिळालं नाही म्हणून नाराज? ताम्रपट मिळालाय का आयुष्यभरासाठी मंत्रीपद हवं मिळेल असं? याच देवेंद्र फडणवीसनी छगन भुजबळांना 2.5-3 वर्ष, त्यांना आणि समीर भुजबळला तुरुंगात ठेवलं होतं की नाही? आणि काय विपन्नावस्था झाली होती. त्यावेळेला आम्हाला अभिमान वाटायचा की भुजबळ साहेब तुरुंगात गेले, पण भाजपमध्ये नाही गेले, पण भाजप सोबत नाही गेले. पण तो अभिमान आमचा भ्रमनिरास होता हे त्यांनी सिद्ध केलं काही दिवसांनी, त्याच देवेंद्र फडणवीसच्या बरोबर जाऊन, अजित पवार बरोबर. एकनाथ शिंदे काय होता? एकनाथ शिंदे, छगन भुजबळ मुंबईचे महापौर होते, मुंबईतले आमदार होते, शिवसेनेचे एकमेव निवडून आलेले आमदार होते, मशालच निशाणी होती त्यावेळेला. त्यावेळेला हा एकनाथ शिंदे काय होता? कुठला तरी टपरीवरती उभा राहणारा, रिक्षा चालवणारा एक शिवसैनिक होता. ना नगरसेवक होता, ना काही पदाधिकारी होता, काहीच नव्हता. त्याच्या मुख्यमंत्री पदाच्या मंत्रिमंडळामध्ये छगन भुजबळ हे मंत्री म्हणून सामील झाले भाजपच्या सोबत. आणि आता मंत्रीपद न मिळाल्यापासून देवेंद्र फडणवीसांबरोबरच्या यांच्या बैठका चालू आहेत. सगळीकडे त्यांच्याबरोबर त्यांच्याच गाडीतून फिरतात. बरं, तो कार्यक्रम झाला. तो कार्यक्रम झाल्यानंतर चाकणमध्ये आणखीन एक कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाला शरद पवारांबरोबर एका व्यासपीठावरती छगन भुजबळ आणि स्वतःच्या भाषणात सांगतात की आम्ही दोघं फुले शाहू आंबेडकर या विचारांची परंपरा मानणारे आहोत. वाह, फुलेंची परंपरा किती मानली तुम्ही भुजबळ साहेब. त्या संभाजी भिडेला लवून नमस्कार करत असताना देवेंद्र फडणवीस, तेव्हा काय फुलेंची परंपरा तुम्ही पाळली हे दिसलं त्या व्यासपीठाच्या फोटोत. फुले शाहू आंबेडकरांची परंपरा मानणारा माणूस भारतीय जनता पक्षाच्या लोकांची सावली पण घेणार नाही आपल्या अंगावर. सावली पण घेणार नाही आपल्या अंगावर. त्यांच्या गाड्यांमधून फिरता, त्यांच्यासोबत मंत्रिमंडळामध्ये बसला होतात. खरंच हळहळ वाटली असेल सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुलेंना हे दृश्य पाहून. अत्यंत दुःख झालं असणार. यांनी नाशिकमध्ये एक मोठी शैक्षणिक संस्था काढली. त्या शैक्षणिक संस्थेला नाव काय दिलं? भुजबळ नॉलेज सिटी. त्या नाव देत असताना याला महात्मा फुले नॉलेज सिटी, सावित्रीबाई फुले नॉलेज सिटी असं नाव द्यावंसं नाही वाटलं स्वतःच्या संस्थेला. शिक्षणाचा काही संबंध असेल तर तो महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंचा. त्यांनी ही बहुजनांसाठी शिक्षणाची दारं उघडली महाराष्ट्रातल्या. यांच्या शिक्षण संस्थेमध्ये यांचा संबंध फक्त फिया गोळा करण्यापुरता आहे. यांचा अदरवाईज शिक्षणाशी काय संबंध? फक्त फिया घ्यायच्या तिथं. पण नॉलेज सिटीला नाव स्वतःचं, तेव्हा महात्मा फुलेंचं आणि यांचं नाही कोणाचं. तो जे दोन महात्मा फुले आणि सावित्रीबाईंचे 2 मोठे भव्य पुतळे नाशिकमध्ये लावले निवडणुकांच्या काही दिवस आधी, तिथं त्या परिसरामध्ये केलेलं सगळं डेकोरेशन हे फक्त त्या नॉलेज सिटीचंच होतं, भुजबळ नॉलेज सिटीचं. तिथं कुठेच महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले नव्हतं. आणि असे अनेक प्रसंग आहेत. आत्ता येवल्यामधली विधानसभा निवडणुकीला छगन भुजबळांना नागरिकांनी मतदान केंद्रामध्ये सुद्धा प्रवेश करू दिला नव्हता. आणि भुजबळ साहेब बिल्ला दाखवून म्हणत होते, अरे मी उमेदवार आहे, अरे मी उमेदवार आहे, मी आतमध्ये जाऊ शकतो, आणि लोक येऊ देणार नाही म्हणत होते. वाईट वाटलं होतं ते दृश्य पाहून. रुबाबात फिरणारे छगन भुजबळ आम्ही पाहिलेले आहेत. नाशिक महानगरपालिकेतल्या 1266 रोजंदारी कर्मचाऱ्यांना एका फटक्यासह, एका निर्णयात, एक साथ एका दिवशी हे 1266 कर्मचारी त्यांनी नोकरीत कायम केले होते. असे निर्णय घेणारे धडाडीचे छगन भुजबळ आम्ही पाहिलेले आहेत. पण काल त्या मनोहर कुलकर्णीला मुख्यमंत्री नमस्कार करत असताना जे निर्विकारपणाने बसलेले छगन भुजबळ साहेब दिसले, अत्यंत दुःख मला तर झालंच. आणि मला कल्पनाच करवत नाही
महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंना किती दुःख झालं असेल. सत्ता येते जाते, येणारच नाही कदाचित. लाथ मारा अशा सत्तेला. पण या मनुवाद्यांच्या समोर जी सावित्रीबाई कवितांमध्ये लिहायची की मनुस्मृती गेली, मनुस्मृती, पेशवाई गेली, मनुस्मृती गेली, आता ती पेशवाई पण आली आहे, मनुस्मृती पण येते आहे. आणि त्याच व्यासपीठावरती, त्याच विचारमंचावरती तुम्ही पण बसून आहात. अत्यंत वेदनाई दृश्य भुजबळ साहेब तुम्ही महाराष्ट्राला दाखवलंय कालच्या दिवशी. आजच्या या भागामध्ये इतकंच. इजी न्यूजचे व्हिडिओज जास्तीत जास्त जणांनी लाईक करा, जास्तीत जास्त जणांना त्याचे लिंक शेअर करा आणि सर्वांना इजी न्यूज चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. धन्यवाद.